नमस्कार. आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा, खूप सारे लाईक करा, शेअर करा आणि आपल्याला या व्हिडिओबाबत काय वाटते हे नक्की कॉमेंट करून सांगा. याआधी आपण श्री समर्थ रामदास स्वामी यांचे अद्भुत चमत्कार याचे 6 व्हिडिओ बनवलेले आहेत. आता या व्हिडिओमध्ये आपण श्री समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रथम भेट कशी झाली आणि समर्थ रामदास स्वामींनी शिवाजी महाराजांना काय उपदेश केला, राजधर्म आणि क्षात्रधर्म कशा प्रकारे समजून सांगितला हे पाहणार आहोत. ही फारच सुंदर कथा आहे. आपण संपूर्ण व्हिडिओ बघून कॉमेंट सेक्शन मध्ये अवश्य कॉमेंट करा. छत्रपती शिवाजी महाराज एकदा रायगडाहून निघून महाडला गेले आणि तेथे एका सत्पुरुषाकडून कीर्तन करविले. कीर्तनकारांनी ध्रुव चरित्र लावून सद्गुरु वाचून मोक्ष नाही असे प्रतिपादन केले. राजेश्रींच्या मनात ती गोष्ट बिंबली आणि कोणत्या साधू शरण जावे असा विचार ते मनोमन करीत होते. श्री समर्थ रामदास स्वामींची कीर्ती ऐकून त्यांचे दर्शन घेण्याची इच्छा त्यांच्या मनात फार दिवस होती, परंतु गाठ पडत नव्हती, म्हणून मन उदास झाले होते. आता कोणत्या साधूला शरण जावे हे काही समजेना, म्हणून त्यांनी देवीची प्रार्थना केली. तेव्हा स्वप्नामध्ये एक सुवासिनी येऊन समर्थ रामदासांना शरण जाऊन गुरुपदेश घ्यावा असे सांगितले. तेव्हा ती आज्ञा शिरसावंद्य मानून शिवाजी महाराज स्वारीसह चाफळला गेले. तेव्हा नरसोमलनाथ येऊन मुजरे करून उभे राहिले. राजेश्रींनी खाली जाऊन श्री रघुपतींचे दर्शन घेतले आणि बाहेर मंडपात आले. इतक्यात शिष्यांनी प्रसाद आणून दिला. तेव्हा राजे म्हणाले, काय करावे, श्रींची सेवा काही मजकडून घडत नाही आणि स्वामींचे दर्शनही होत नाही. सर्वांनी हात जोडून म्हटले, दर्शन झाले नाही तरी परस्परांचे परस्परांकडे लक्ष आहे. श्रींचे देवालय बांधण्यासाठी महाराजांचे सहाय्य झाले आहे. त्यावर महाराज म्हणाले, हे आपण उगाच थोरवी देण्याकरता बोलता, आमचे यात काय आहे. तेव्हा विठ्ठल गोसावी म्हणाले, पूर्वी पुणे मुक्कामी राजेश्रींनी गिरी गोसावी नाशिककर यांचे कीर्तन करविले. त्यांच्या पुढे 200 होऊन ठेवले होते, ते त्यांनी स्वीकारले नाही आणि आपणास पाहिजे तर समर्थ देवालय बांधित आहेत, तिकडे पाठवावेत असे सांगितले. त्याप्रमाणे आपल्या आज्ञेनेच तो ऐवज इकडे आला, त्यानेच हे काम झाले आहे. तेव्हा राजेश्रींनाही खून पटून खूप आनंद झाला. नंतर राजेश्री टेकाभोवती फिरू लागले. तो दक्षिणेकडून मांड नदी आणि उत्तरेकडून ओढा येऊन टेकास फार उपद्रव होत असल्याचे त्यांना दिसून आले. तेव्हा तो ओघ फिरवून देण्यासाठी 500 रुपयांची मंजुरी दिली आणि पूल करण्याविषयी त्यांनी आज्ञा केली. शिवाय महानैवेद्याची आणि नंदादीपाची नेमणूक करून दिली. नंतर नरसोमलनाथांच्या येथे भोजन करून दुसऱ्या दिवशी कोंडवळ्याच्या घळीस गेले, पण तेथेही समर्थ काही त्यांना भेटले नाहीत, म्हणून ते निराश होऊन प्रतापगडास गेले. समर्थांच्या दर्शनाचा अत्यंत वेध लागून राहिला म्हणून कारकून पाठविले, परंतु शोध लागला नाही. तेव्हा दर्शन झाल्या वाचून अन्नग्रहण करायचे नाही असा निश्चय महाराजांनी केला. वैशाख शुद्ध चतुर्दशी शनिवारी उपोषण करून निजले. तो भव्य मूर्ती समोर आली. पायी पादुका, कोफणी परिधान केलेली, हातामध्ये माळ, काखेस कुपडी, गळ्यात मेखला, मस्तकी जटाजूट याप्रमाणे दर्शन देऊन राजेश्रींना चाफळचा प्रसाद दिला आणि तुझा संकल्प पाहिला म्हणून दर्शन दिले, मला रामदास म्हणतात म्हणून सांगितले आणि धर्मस्थापना करावी अशी आज्ञा करून
स्वारी अंतर्धान पावली. राजश्री परम आनंदाने उठले आणि पाहतात तर काय, हातात खरंच प्रसादाचा नारळ होता. तो घेऊन त्यांनी ज्येष्ठ पत्नी सईबाई यांच्यापाशी दिला. जिजाबाईंना सर्व वर्तमान निवेदन केले तेव्हा मातोश्रींना परम आनंद झाला. नंतर राजश्रींची स्वारी महाबळेश्वरी गेली. तेथे ब्राह्मण भोजने घालून दानधर्म केला. तेथील भोजन समारंभ चालू आहे तोच समर्थ रामदास स्वामींचे पत्र घेऊन एक शिष्य आला. अतिशय सुंदर पत्र लिहून रामदास स्वामींनी पाठवले होते. ते पत्र असे: निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. परोपकाराची या राशी, उदंड घडती जयासी, तया गुणा महत्वासी, तुळना कैची. नरपती हवेपती गजपती, गणपती भूपती जडपती, पुरंदर आणि आदिशक्ती पुष्टिभागी. यशवंत कीर्तिवंत, सामर्थ्यवंत वरदवंत, पुण्यवंत नीतिवंत, जाणता राजा. आचारशीळ विचारशीळ, दानशीळ धर्मशीळ, सर्वज्ञपणे सुशील, सकळा ठाई. धीर उदार आणि सुंदर, शूर क्रियेसी तत्पर, सावधपणे नृपवर तुच्छ केले. तीर्थे क्षेत्रे मोडली, ब्राह्मणे स्थान भ्रष्ट झाली, सकळ पृथ्वी आंदोळली, धर्म गेला. देव धर्म गो ब्राह्मण, करावया संरक्षण, हृदयस्थ झाला नारायण, प्रेरणा केली. शूर पंडित पुराणिक, कवेश्वर वैदिक याज्ञिक, धूर्त तार्किक सभानायक तुमच्या ठाई. या भूमंडळाचे ठाई, धर्म रक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा करिता. आणिकही धर्मकृत्ये चालती, आश्रित होऊन कित्येक असती. धन्य धन्य तुमची कीर्ती, विश्वी विस्तारली. कित्येक दुष्ट संहारीला, कित्येकासी धाक सुटला, कित्येकास आश्रय झाला, शिव कल्याण राजा. तुमचे देसी वास्तव्य केले, परंतु वर्तमान नाही घेतले. ऋणानुबंधे विस्मरण झाले, काय नेम. सर्वज्ञ मंडळी धर्ममूर्ती, सांगणे काय तया प्रती. धर्म स्थापनेची कीर्ती सांभाळली पाहिजे. राजकारण उदंड दाटले, तेने चित्त विभागले. प्रसंग नसता लिहिले, क्षमा केले पाहिजे. समर्थांच्या प्रासादिक वाणीचा मोहकपणा एवढ्याशा एका पत्रावरून सुद्धा सहज कळून येण्यासारखा आहे. मग त्या भक्तिमान राजाच्या मनावर त्याचा ठसा काय उमटला असेल त्याची वाचकांनीच कल्पना करावी. राजश्रींना हे पत्र पाहून फार आनंद झाला. त्यांनी त्या शिष्याचा सत्कार करून, मी अपराधी आहे आणि स्वामी क्षमाशील आहेत, दर्शनास येत आहे, दर्शन देणारे स्वामी समर्थ आहेत इत्यादी उत्तर लिहून शिष्यास विचारले, स्वामी कोठे आहेत? तेव्हा तो म्हणाला, आता चाफळच्या मठात आहेत, परंतु त्यांचा काही नेम नाही, ते केव्हाही कोठेही जातात. राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजश्री म्हणून उल्लेख या गोष्टीमध्ये आलेला आहे. राजश्री त्याला म्हणाले, बरे आहे. दुसऱ्या दिवशी ते माणगावला लवाजम्यानिशी गेले. पुढे बाळाजी आणि आबाजी चिटणीस, निळो सोनदेव, मुजुमदार आणि इतर 10-5 लोक घेऊन शिवाजी महाराज चाफळच्या मठात गेले. श्रींचे दर्शन घेऊन आणि अक्कांना वगैरे नमस्कार करून समर्थांची स्वारी कोठे आहे असा प्रश्न केला. तेव्हा अक्का म्हणाल्या, शिंगणवाडी येथे आहेत. आपले काल आलेले पत्र घेऊन कल्याण गोसावी आत्ताच तिकडे गेले आहेत. तेव्हा राजश्री म्हणाले, आम्हीही तिकडेच जातो. अक्कांनी विनंती केली,
आत्ताच आरती झाली आहे, नैवेद्य तयार आहे, प्रसाद घेऊन जावे. राजश्रींनी उत्तर दिले, आज गुरुवार आहे, समर्थांच्या पायांचे दर्शन झाल्याशिवाय भोजन करायचे नाही असा नेम केला आहे. तेव्हा अक्का म्हणाल्या, अशी गडबड केली तर गाठ पडेल की नाही कोण जाणे. आधी कळवून मग उत्तर येईल त्याप्रमाणे जावे हे बरे. राजश्री म्हणाले, गडबड मुळीच नाही, मी कोणासच बरोबर नेत नाही. कोणीतरी माहितगार माझ्या बरोबर द्यावा म्हणजे झाले. तेव्हा अक्कांनी दिवाकर भट्टांना बरोबर गेले. राजश्रींनी मागे डाक पाठविण्याविषयी आज्ञा करून ते दिवाकर भटजींबरोबर निघाले. शिंगणवाडीस गेले तो समर्थांची स्वारी खडीच्या बागेत असून कल्याण स्वामी नुकतेच पत्र घेऊन गेल्याची बातमी लागली. कल्याण स्वामींनी शिवाजी राजांचे पत्र समर्थांना वाचून दाखविले आणि जवळ उभे राहिले. त्यांना समर्थ म्हणाले, राजांना भेटण्याची त्वरा दिसते, बहुत करून आजच येतील असे वाटते. समर्थ औदुंबराच्या झाडाखाली बसले होते आणि दासबोध लिहिण्याचे काम चालू होते. इतक्यात लांबून दिवाकर भट्ट आणि शिवाजी राजे येत असल्याचे दिसून आले. तेव्हा समर्थांनी कल्याण स्वामींना प्रश्न केला, कल्याण, कोण येत आहे? कल्याण स्वामी म्हणाले, दिवाकर भट्ट पुढे दिसतात आणि मागे कोणीतरी आहे. याप्रमाणे ते बोलत आहेत तोच दिवाकर भट्ट येऊन पोहोचले. त्यांना समर्थांनी विचारले, दिवाकरा, का आलास? दिवाकर भट्टांनी उत्तर दिले, शिवाजी महाराज दर्शनास आले आहेत, त्यांना घेऊन आलो आहे. इतक्यात शिवाजी महाराजांनी समर्थांपुढे श्रीफळ ठेवून साष्टांग नमस्कार घातला आणि हात जोडून उभे राहिले. त्यांना समर्थ म्हणाले, पत्र आणि तुम्ही बरोबरच आलात. राजश्री म्हणाले, समर्थांची कृपा. नंतर समर्थ म्हणाले, आम्ही तुमच्या देशात राहिलो, आपले लक्ष गेले नाही. राजश्री हात जोडून म्हणाले, मी अपराधी आहे, समर्थ क्षमाशील आणि दयाशील आहेत. समर्थ म्हणाले, तुम्हाला पूर्वी दर्शन देऊन प्रसाद दिलाच आहे. तेव्हा राजश्रींनी प्रार्थना केली, आपल्या दर्शनाचा लाभ झाला, तसाच आता अनुग्रह प्रसाद देऊन दासाला कृतार्थ करावे. हे ऐकून समर्थांनी कल्याण स्वामींकडे पाहिले आणि म्हणाले, शिवबा काय म्हणतो? कल्याण स्वामींनी सांगितले, राजश्रींना आपण जाणताच, पूर्वसंकल्पही असाच आहे, प्रसाद व्हावा हेच उत्तम. तेव्हा समर्थ म्हणाले, ठीक आहे, तयारी करावी. कल्याणांनी राजश्रींना विचारले, पूजेचे साहित्य आहे काय, का अरण्यातली पुष्पे वगैरे आणून पूजेची तयारी करू? शिवाजी महाराज म्हणाले, सर्व तयारी आहे. त्यांनी मुजुमदारांना सर्व साहित्य आणायला सांगितले. राजश्रींचे स्नान होईपर्यंत सारे पूजा साहित्य येऊन पोहोचले. नंतर राजश्रींनी समर्थांच्या पूजेस प्रारंभ केला. दिवाकर भट्ट पूजा सांगत होते. पूजा समयी द्रव्य, वस्त्रे, भूषणे अनेक अर्पण केली. मोहरा, पुतळ्या, रुपये वगैरे द्रव्य एकत्र करून पादुकांवर अभिषेक केला. त्यापैकी काही द्रव्य समर्थांनी गुराख्यांना वाटून टाकले आणि बाकी राहिलेले चारी दिशा सुधळले. त्या रानात चौकडी, रुपया, मोहोर, पुतळी अद्यापही एखाद्यास सापडते. पूजा झाल्यानंतर राजश्रींना समर्थांनी अनुग्रह दिला. त्याच वेळी अद्वैताचे निरूपण करण्यासाठी लघुबोध सांगितला. दासबोधातील 13व्या शतकातील 6वा समास तो ऐकून शिवाजी महाराजांना समाधी लागली. ती विसर्जन करविल्यानंतर श्रीफळ, मुठभर माती, 2 मुठी लीद आणि 4 मुठी खडे याप्रमाणे प्रसाद पदरात घातला.
असा प्रसाद देण्यातील भावार्थ शिवाजी राजांनी पुढे मातोश्रींना सांगितला आहे, तो आपण पुढील व्हिडिओत बघूया. नंतर राजश्रींनी समर्थांना विनंती केली, निरंतर चरणांच्या सानिध्य राहण्याविषयी आज्ञा व्हावी. समर्थांनी मंद हास्य केले आणि म्हणाले, शिवबा, राजाला क्षात्र धर्मच उचित आहे. त्यांनी देवा ब्राह्मणांची सेवा करावी, त्यापासून मोक्ष प्राप्ती होते. असे म्हणून राजधर्म आणि क्षात्र धर्म असे दोन नवेच समास करून राजश्रींना ऐकविले. ते ऐकून शिवाजी महाराजांना परम संतोष झाला. नंतर महाराजांबरोबर चिटणीस वगैरे 4-5 प्रधान मंडळी होती. त्यांनीही पूजा करून अनुग्रह प्रसाद होण्याविषयी समर्थांची प्रार्थना केली. तेव्हा समर्थ बरे आहे असे म्हणाले. या प्रकारे शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामींची पहिली भेट झाली. पुढील व्हिडिओमध्ये आपण शिवाजी महाराज यांच्या आयुष्यामध्ये श्री रामदास स्वामींबरोबर असताना जे काही चमत्कार घडले ते पाहूयात. धन्यवाद.